इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. शिकार करताना किंवा स्वतःचा बचाव करताना झालेली एक छोटीशी जखम आणि त्यात पावसाच्या पाण्यामुळे झालेला संसर्ग एका पूर्ण वाढ झालेल्या नर बिबट्यासाठी जीवघेणा ठरला आहे. नाशिक जवळील मौजे दाढेगाव येथे एका 4 ते 5 वर्ष वयाच्या नर बिबट्याचा अंतर्गत संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. मौजे दाढेगाव येथील शेतकरी अंकुश भोर यांच्या मालकीच्या गट नंबर 5 मधील शेतात शुक्रवारी सकाळी एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. स्थानिक नागरिकांनी त्याची माहिती वनविभागाला दिली आणि माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मृत बिबट्याला ताब्यात घेतलं. बिबट्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय अधिकारी नाशिक यांच्याकडे रवाना करण्यात आला होता. डॉक्टरांनी केलेल्या शवविच्छेदनानंतर बिबट्याच्या मृत्यूचे कारण समोर आलेलं आहे. काही दिवसांपूर्वी शिकार करताना किंवा स्वतःचा बचाव करताना या बिबट्याला जखम झाली. सध्या सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे या जखमेत जंतू संसर्ग झाला होता. हा संसर्ग एवढा वेगाने पसरला की त्याचा परिणाम बिबट्याच्या फुफ्फुसावर झाला. फुफ्फुसात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने अखेर या देखण्या वन्यजीवाचा मृत्यू झालाय. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीत मृत बिबट्याचे सर्व अवयव सुस्थितीत आणि शाबूत असल्याचे स्पष्ट झालेलं आहे. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय नियमावली आणि प्रोटोकॉलनुसार मृत बिबट्याचे दहन करण्यात आले. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.